आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अगदी चुरशीची होत आहे. सध्या मी चिकोडीमध्ये उभा आहे आणि काही नागरिक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथली परिस्थिती नेमकी काय आहे. काय सांगाल, सध्या निवडणुकीचं वारं चालू आहे, कशा पद्धतीची इथं परिस्थिती आता सध्या? चिकोडी ग्रामपंचायत चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीचे इलेक्शन म्हणावं लागेल. हे कैलासवासी स्वर्गीय शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील यांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आणि आता जिल्हा परिषदेसाठी अभिजित पाटील अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या स्वभावाचा माणूस. त्यांना महाविकास आघाडीतून आमदार जयंतरावजी पाटील साहेब, PR पाटील साहेब, त्याबरोबर भाऊ खांबे, ह्या सर्व मोठ्या पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. आणि अभिजित पाटील 100% तिन्ही सीटा कुरळप पंचायत समिती असेल, आयतोडे पंचायत, चिकोडी पंचायत समिती असेल व चिकोडी जिल्हा परिषद तिन्ही सीटा हा उच्चांकी मताने निवडून येतीलच. त्याबरोबर आता चिकोड्यामधील दवाखान्याचा प्रश्न असेल, कुरळपमधील दवाखान्याचा प्रश्न असेल, तो आव्हानी जिल्हा परिषद मार्गी लावला. कुठलंही पद नसताना चिकोडी जिल्हा परिषदमधून आपल्या चिकोडी सरकार दवाखान्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणला. पाण्याची पाईपलाईन असेल, आता चिकोडीसाठी नवीन टाकलेली ग्रामपंचायत म्हणजे रणजित पाटील आहेत, त्यांचंही उत्कृष्ट काम चालू आहे. आता विविध रस्ते म्हणा, पांधन म्हणा, आता शिंगभावनी, पाची पांडव, पांधन, भरपूर रस्ते विकास कामे आणि विकास कामाचा निर्वेशनी अतिशय चांगला माणूस म्हणलं तर अभिजित पाटील. बरं, काय सांगाल तुम्ही, गावामध्ये स्वच्छता असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, कशा पद्धतीने सध्या चालू आहे? पाणी चांगलं फिल्टरचं आहे, पाण्याचा काय प्रश्न आहे, व्यवस्थित आहे. गावातील काही भौतिक सुविधा असतील त्या अगदी व्यवस्थित आहेत का सध्या? चांगले आहेत व्यवस्थित. बरं, सध्या आता तुम्ही एक उमेदवार म्हणून जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हटलं जातं, त्यासाठी एक उमेदवार हा कसा असावा असं वाटतं तुम्हाला? उमेदवार हा चांगला आहे, म्हणजे माणुसकीतला आहे, माणसातला आहे, गोरगरिबाचा चांगला आहे. कोण उमेदवार? अभिजित पाटील. बरं, जिल्हा परिषद. एकंदरीत इथलं वातावरण सध्या मग कसं वाटतं तुम्हाला एक इलेक्शन? वातावरण चांगलं आहे. काय सांगाल तुम्ही, आता सध्याची परिस्थिती इथली निवडणुकीच्या संदर्भात इथं एक जोर चालू आहे, भाजपचा बी काही काळामधून इथं जोर चालू आहे, भाजपच्या माध्यमातून सुद्धा अनेक सुविधा असं त्यांनी सांगितलं जातं की शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना दिलेली आहे, एक लाडकी बहीण योजना दिलेली आहे. त्याच्या मानानं तुम्ही सध्या ही कशी बघता निवडणूक? सध्या तरी महाविकास आघाडीसाठी एक चांगल्या प्रकारे वातावरण आहे आणि 100% महाविकास आघाडीच्या तिन्ही सीटा निवडून आहेत. कुरळप पंचायत समिती, चिकोडी पंचायत समिती व चिकोडी जिल्हा परिषद 100%. एक तुमच्या मनातील उमेदवार कसा असावा वाटतो जिल्हा परिषदेसाठी? उमेदवार आता आम्हाला अभिजित पाटील यांच्यासारखा असावा. मग का बरं? गोरगरीब किंवा सर्वसामान्यांच्या घरात कामं करणारे, परत प्रत्येकाच्या जाऊन घरापर्यंत पोचणारे, प्रत्येकाला सुखदुःखात सामील होणारे, घरापर्यंत पोचणारे सर्वसामान्याचं म्हणून. एकंदरच पाहिलं की चिकोडी जिल्हा परिषदमध्ये या तरुण वर्गामध्ये सुद्धा अभिजित पाटील यांची क्रेज निर्माण झाली आहे. एक सुसंस्कृत उमेदवार आणि गावचा कारभार पाहणारा व्यसनी हा उमेदवार असं त्यांच्या मनातून त्यांनी युवकांनी बोलवून दाखवलेलं आहे. काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेणार आहोत. काय सांगाल, जिल्हा परिषदेमध्ये कसा उमेदवार असावा आणि काय समस्या आहेत असं वाटतं का तुम्हाला? जिल्हा परिषदमध्ये उमेदवार म्हणजे तसं बघायला गेलं तर अभिजित पाटील पहिल्यापासून या चिकोड्या गावासाठी आणि आसपासच्या खेड्यासाठी उत्तम काम करतात. कारण वारणा दूध संघाचे ते संचालक आहेत, मुलांना कामं देतात किंवा कामं दिल्यात आजपर्यंत आणि गावाचा विकास म्हणजे 1 नंबरमध्ये करतात. त्यात काही कुठलीही अडचण नाही, काय नाही. पण विरोधक त्यांना नको आहेत महत्त्वाचं. आणि हा माणूस पुढं जातो आहे हे म्हणजे बाकीच्या लोकांना हे होतं आहे, खचतं आहे. बरं, ह्या चिकोडी गावची काय तुमची भौतिक सुविधा असतील त्या कशा पद्धतीने आहेत? अगदी 1 नंबर आहेत, सगळ्या कुठल्या सुविधा नाहीत असं नाही. आणि ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे जातो आणि सांगतो त्यावेळेस ते काम पूर्णच करतात. अजूनही काही अपेक्षित आहे का तुम्हाला या गावासाठी? काय अपेक्षित म्हणजे त्यांचे वडील होते, बाबा पाटील सभापती होते वावा पंचायत समितीचे, तेव्हापासून त्यांची कारकीर्द आजपर्यंत वडिलांचं जे ध्येय होतं ते अभिजित पाटलांनी आजपर्यंत सांभाळलेलं आहे. त्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांना सगळ्या मिळालेल्या आहेत आणि मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. बाकी विषय राहिला बाकी परिसराच्या विकासाचा, तर परिसराचा विकाससुद्धा त्यांच्या माध्यमातून
खूप झालेला आहे. आता हे करंजवडे चिकुर्डे रोड हा बऱ्यापैकी करंजवडे असून दे, शेखरवाडी, आयतोडी खुर्द, आयतोडी बुद्रुक, डगवाडी म्हणजे तिकडली जी 7-8 गावं आहेत त्यांचा रोज वारणा कॉम्प्लेक्सशी संबंध असल्यामुळे तो रस्ता फार खराब झाला होता आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा करून चिकोडी ग्रामपंचायत, करंजवडे ग्रामपंचायत या सगळ्यांनी हे करून माशिंगावच्या फंडातून जवळजवळ त्या रस्त्याला 5 कोटी रुपयाचा निधी मिळवून देऊन रस्त्याचं अगदी चांगल्या पद्धतीनं म्हणजे आता पूर परिस्थिती जरी निर्माण झाली तर डायरेक्ट आपण त्या रस्त्यानं बाहेर पडू शकतो. चिकोड्यासाठी तो एक चांगला रस्ता झालेला आहे. तुमचं कामाचा धडाका असून दे बऱ्यापैकी त्यांनी केलेला आहे आणि गाव लेवलला आता बऱ्यापैकी त्यांनी गटतट असा काही राहिलेलंच नाही चिकोड्यामध्ये. बाबा असून देत, सोमराज बाबा असून देत का बाकी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अगदी एक दिलानं इथं सगळं काम चालू आहे. जिल्हा परिषदला उभा आहेत आणि त्यांचं चिन्ह मशाल आहे. आता आपल्या गावात तसं बघितलं तर आतापर्यंत विकासाची कामे भरपूर प्रमाणात अभिजित पाटील आबा यांनी इथून मागं जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यामध्ये सुद्धा त्यांचा विजय झाला होता. काही कालांतरानंतरची निवडणूक झाली त्यानंतर काही लोकांनी जरा इकडं तिकडं हे केल्यामुळं त्यांचा पराभव थोड्या मतात झालेला. पण आता परत आणि जोमानं अभिजित पाटील आबा हे चिकोडे मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि आता चिकोडे गावात बघितलं तर विकास भरपूर प्रमाणात केलेला आहे. पाण्याची टाकी नवीन बसवल्यानंतर नाल्यांचे अंतर्गत रस्ते वगैरे सर्व काही कोट्यावधी रुपयाची कामे जिल्हा परिषद माध्यमातून त्यांनी आणलेली होती. कामे भरपूर केली आणि इथून पुढं करण्याची जिद्दी त्यांच्या मनात आहे. त्यामुळे गावातील आणि सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांनी त्यांना मशाल चिन्ह समोरील बटन दाबून चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याची इच्छा व्यक्त करतो. मला असं वाटतं की अभिजित पाटील हे आबा जिल्हा परिषद मतदारसंघातून 1 नंबरला निवडून येतील. पुढे गावातील जिल्हा परिषद मतदारसंघ माननीय अभिजित पाटील व त्यांच्या मागे श्रीमंत सोमराज देशमुख गावातील ज्येष्ठ मंडळी यांची साथ त्यासनी लाभलेली आहे. तसेच माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांची शक्तीसुद्धा माननीय अभिजित पाटील यांच्या मागे खंबीरपणे आहे. अभिजित पाटलांची टीम म्हणजे पॅरा कमांडो. अभिजित पाटलांची टीम म्हणजे पॅरा कमांडो आहे. ही पॅरा कमांडो येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे अभिजित पाटील हे कमीत कमी 2,500 मतांनी निवडून येतील. तर आपण पाहिलं की एकंदरीत इथं राजकीय वारसा असणारं आणि प्रशासनाची जाण असणारं नेतृत्व या गावाला लाभणं गरजेचं आहे आणि यासाठीच गावचा विकास होणं सुद्धा गरजेचं आहे. यासाठी या गावातील काही तरुण असतील, ज्येष्ठ असतील, या प्रत्येकाला एक अपेक्षा आहे की अभिजित पाटीलसारखं एक युवा नेतृत्व पुढं जाणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास होईल असं त्यांनी निश्चय केलेला आहे. M24 साठी मी दिलीप मोहिते, सांगली.